हालेलुया हालेलुया हालेलुया। इर्मिया 31 अध्याय वचन 6 ते 12। इर्मिया 31 अध्याय वचन 6। कारण असं इस्रायल मुलावर चांगले ओरडून सांगतील, अहो उठा, आपण सियोनीस आपला देव परमेश्वर त्याच्याकडे जाऊ वचन सांग। कारण परमेश्वर म्हणतो, याकोबासाठी आनंदाचा गजर करा, राक्षसाच्या अग्रेसराचा जयजयकार करा, घोषणा करा, सन्मान करा व म्हणा, हे परमेश्वरा तुझ्या लोकांचा इस्रायलच्या अवशेषाचा उद्धार कर। वचनात पहा, मी त्यांना उत्तरेच्या देशातून आणेन, त्यांना पृथ्वीच्या दिगंतावरून समाधानी त्यांच्याकडे आणेन व पाहणे गर्भावती व प्रसूती वेदना लागलेल्या असतील मोठ्या समुदायाने तिकडे परत येतील। असे लोक ते अश्रुपात कधी येतील ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन, ते डोंगर पाण्यात नेईन। अशा सरळ मार्गाने येणाऱ्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणेन। कारण मी इस्रायलाचा पिता झाला व इस्रायल माझा प्रथम जन्मलेला आहे। वचन पहा, अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका, तुमच्या दीपात हे प्रसिद्ध करा म्हणा, जे इस्रायलास निकळले व त्यांना जमा केले, मेघपणातला खंडाची निगा करतो तशी व त्यांची निगा करेल। वचनातून कारण परमेश्वराचे इस्रायलाचा उद्धार केला आहे व त्याच्यावर तो परिवार त्याच्या हातून मुक्त केला आहे। वचन 12, ते येऊन सियोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील। परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षरस, ताजे तेल व जुना मेंढ्याचे मत्स्य याकडे येऊन त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या वादीप्रमाणे होईल। यापुढे ते ज्ञान होणार नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन के संधी पहा, परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की मात्र हे सर्व लोक असे म्हणतील की चला आपण परमेश्वराकडे जाऊ। काय वचन सांगते? आपण सियोनस आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ। आणि प्रभू म्हणतो की त्यावेळेला अनेक लोक माझ्याकडे येतील। मग जसे की गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या स्त्रिया, आणले पांगले, अनेक आजाराने पीडित असलेले, रडत असलेले, अश्रू ढालीत असलेले हे सर्व लोक माझ्याकडे येतील। मोठा आक्रोश करीत, अश्रुपात करीत माझ्याकडे येतील। आणि जेव्हा ते माझ्याकडे येतील तेव्हा मी त्यांचा उद्धार करेन। यापुढे ते ठोकर खाणार नाही, अशा मार्गाने मी त्यांना नेईन। मी त्यांचा पिता होईल आणि ती माझी मुलं असे होतील। मग मात्र विपुल धान्य, वचन काय सांगते? मग परमेश्वर म्हणतो माझी उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षरस, ताजे तेल, गुरा मेंढराचे वस्त्र याकडे लोटतील। त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल, ते यापुढे म्लान होणार नाही। प्रभू म्हणते, लोक म्हणतात चला आपण परमेश्वराकडे जाऊ। जिथे आपला देव आहे सियोन, तिथे परमेश्वराकडे जाऊ। आणि मग ते येतील आणि प्रभू तुम्ही त्यांचा उद्धार करेल। मग मी त्यांना बरे पण करीन, आरोग्य देईन आणि परत ठोकर पण खाणार नाही। मी त्यांच्या अश्रू पण पुसेन आणि मग मी त्यांना एवढा आशीर्वाद देईन की त्यांच्याकडे काही कमी पण नसणार। अन्न धान्यापासून कोणती वस्तू कमी नसणार। मी त्यांना विपुल प्रमाणात देईन आणि यापुढे ती मात्र म्लान होणार नाही, दुःखी, अस्वस्थ, निराश, उदास असे राहणार नाही। म्हणजे ते आनंदित असतील, जयस्तव करतील, उल्हासाने जीवन जगतील, कारण ते माझ्याकडे आलेले आहेत म्हणून। आता बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते? परमेश्वराचं हे म्हणणं आहे की जो माझ्याकडे येतो त्याला मी रिकाम्या हाताने पाठवत नाही, त्याला मी खाली हाताने पाठवत नाही। जो येतो त्याची मी भरभराट करतो, जो माझ्याकडे येतो त्याचा मी उद्धार करतो, त्याची दुःख संकटे दूर करतो आणि मग त्याचं पुढचं भविष्य, त्याचं आयुष्य इतकं मी उज्ज्वल बनवतो की त्याच्या भविष्यात आयुष्यात सर्व सुख, शांती आणि समाधान त्याच्या जीवनात असते। वेदना, अश्रू, दुःख हे सर्व त्या व्यक्तीच्या जीवनापासून दूर होते। ती व्यक्ती आनंदाने, शांतीने जीवन जगायला सुरुवात करते, जी व्यक्ती प्रभूकडे येते।
मला उद्धारक, आपला प्रभू, आपला परमेश्वर म्हणून तुम्ही स्वीकारत आहात. म्हणजे तुम्ही रडत माझ्याकडे आलेले आहात, तुम्ही अश्रू ढालीत माझ्याकडे आलेले आहेत. तुमच्या जीवनात आजार आहेत, समस्या आहेत, दुःख आहे, संकट आहे, पण प्रभू म्हणतो मी तुमच्या जीवनात कार्य करेन. मी बनन तुमचा पिता, तुम्ही बनतील माझी मुले. मी तुमचे अश्रू पुसून टाकेन, मी तुम्हाला बरं करीन, मी तुम्हाला आरोग्य देईन. पुन्हा तुम्ही कधीच ठोकर खाणार नाही. अगोदर अनेक वेळा तुम्ही ठोकर खाल्लेली आहे, पण आता खाणार नाही. मी तुमच्या आयुष्य इतकं आशीर्वादित करीन की खाण्या घेण्यापासून तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुमचे चेहरे सुद्धा जे अगोदर कोमजलेले होते ते आता टवटवीत होतील. तुमचे चेहरे पण म्लान राहणार नाही, दुःखी निराश राहणार नाही. मी तुम्हाला हसवीन, इतका आनंद मी तुमच्या जीवनात निर्माण करीन. प्रभू येशू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार आहे. प्रभूकडे येणारा कोणी खाली आणि रिकाम्या हाताने घरी जात नाही. प्रभूकडून काही ना काही त्याला मिळते. आपण 6:37 मध्ये पाहतो, प्रभू येशू म्हणतो पिता जे मला देते ते सर्व माझ्याकडे येते आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही. स्वर्गातील पित्याने आपल्याला प्रभू येशूकडे आणले, कारण त्याला पहिले पत्र 1:9 देव पित्याने आपल्याला त्याच्या पुत्राच्या सहभागितामध्ये बोलावलेले आहे. आणि प्रभू म्हणतो जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही. म्हणजे मी त्याला असंच पाठवणार नाही, मी त्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, खाली हाताने पाठवणार नाही, तर त्याला जे हवं ते त्याला मी देईन. प्रभू म्हणतो तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही हवंय ते सर्व मी तुम्हाला द्यायला तयार आहे. काय हवंय तुम्हाला? प्रभू तुम्ही तयार आहे. माझ्याकडे काही कमी नाही की तुम्हाला सर्वांना दिलं म्हणून माझ्याकडे कमी आहे, मुलीच नाही. विपुल प्रमाणातही माझ्याकडे, जसं की एखादा समुद्र जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे, 1 टंकी किंवा 2 टंकी काढल्या नाही, समुद्रातलं पाणी कमी होईल असं वाटतंय, मुलीच नाही. आणि तितकं दिसणार. समुद्राच्या किनारा हवी तितकी वाळू आहे, हवी तितकी रेती आहे, मात्र काही किलोभर काढली तर त्याच्यात कमी होईल असं मुलीच नाही. पुन्हा जिथे खड्डा बनलेला आहे पुन्हा तो खड्डा भरून जाणार, पुन्हा मात्र तिथे वाळू रेती जमा होणार. प्रभू म्हणतो की माझ्याकडे काय कमी आहे, तुम्हाला दिलेले माझ्याकडे कमी होईल, मुलीच नाही. विपुल आहे, माझी भांडारे भरलेली आहे, माझे कोठारे भरलेली आहे. प्रभू म्हणतो इतकं काही आहे की तुम्ही विचार करू शकत नाही आणि मी तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु काय तुम्ही मनापासून माझ्याकडे वळायलाच तयार आहात का? प्रभू विपुल देणार, खाली रिकाम्या हाताने आपल्याला पाठवणार नाही. आजपर्यंत येशूकडे आलेला मनुष्य रिकाम्या हाताने गेला नाही. तर आपण बायबलमध्ये मार्क मध्ये पाहतो, तिकडे असा एक मनुष्य आहे जो रिकाम्या हाताने गेला. का गेला? 10:13-22. मार्क 10:13-22. तिकडे एक मनुष्य प्रभूकडे आला होता, प्रभूकडे मागायला, पण प्रभूकडून न घेताच रिकाम्या हाताने गेला. प्रभूने दिलं नाही असं नाही, त्याने न घेतलंच नाही, न घेता रिकाम्या हाताने गेला. कसा पा? हा एक श्रीमंत तरुण प्रभू येशूकडे आला आणि प्रभू येशूला म्हणत आहे काय केल्याने मला सार्वकालिक जीवन वतन मिळेल. प्रभू येशू म्हणतो पूर्ण होऊन पाहतो तर मात्र मी तुला जे सांगतो ते कर, की आई बापांच्या आज्ञा पाळ, चोरी करू नको, खून करू नको. तिने म्हटले सर्व आज्ञा मी पाळत आले. तेव्हा प्रभू म्हणतो आणखी तुझ्यामध्ये एक गोष्टीची उणीव आहे, तुझे असेल नसेल ते विकून गरीबाला दे आणि चल माझ्या मागे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. ही गोष्ट ऐकल्यानंतर या तरुण श्रीमंताचे तोंड उतरले, त्याचे तोंड खिन्न दुःखी झाले. त्याचे तोंड उतरले, तो दुःखी झाला, तो खिन्न झाला आणि तिथून निघून गेला. कारण तो एक मोठा श्रीमंत होता, आपला पैसा गरीबाला द्यायला तो तयार नव्हता. म्हणून प्रभूकडे आल्यानंतर मागण्याची इच्छा आला, प्रभूने नाही दिलं असं नाही. प्रभूने म्हटलं की फक्त एक कर आणि मोठी घे, परंतु ते घेण्याच्या लायकीचा पण तो बनला नाही, तो रिकाम्या हाताने गेला. कारण प्रभूने जे सांगितलं ते त्याने केलं नाही. त्याला सार्वकालिक जीवन स्वर्ग पाहिजे होता. प्रभूने म्हटलं तुला स्वर्गात जायचंय ना, मग गरीबाला दान धर्म कर, तुझ्याकडे पैसा आहे ना, देऊन टाक गरीबाला, चल माझ्या मागे, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. तुला पृथ्वीवर साठवली पण ती जोडीला जाणार नाही तुझ्या. स्वर्गात तुला संपत्ती मिळेल जर या पृथ्वीवर तू दान धर्म केला तर. परंतु आपला पैसा तो गरीबाला द्यायला तयार नव्हता, म्हणून प्रभूकडे रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हातानेच गेला. प्रभूने दिलं नाही असं नाही, प्रभू तो द्यायला तयार होते, परंतु तो घेण्यासाठी प्रभूचे नियमच पाळायला तयार
होता. मग रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हाताने परत गेला. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्याकडे रिकाम्या हाताने आले, मी तुमच्या हात तयार आहे, तुम्हाला विपुल देण्यासाठी तयार आहे. परंतु काय, मी सांगतो ते करायला तुम्ही तयार आहात का? तुम्ही पाप सोडायला तयार आहात का? माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार आहात का? माझी प्रार्थना करायला तुम्ही तयार आहात का? माझे नियम पाळायला तुम्ही तयार आहात का? जर तयार आहात तर प्रभू म्हणतो, हा पुढे करा, मी पाहिजे तितकं तुम्हाला द्यायला तयार आहे. विपुल प्रमाणात तुम्हाला मी देण्यासाठी मात्र तयार आहे. परमेश्वर आपल्याला विपुल अनुग्रह देण्यासाठी तयार आहे, विपुल आशीर्वाद देण्यासाठी प्रभू आपल्याला तयार आहे. प्रभूकडे कोणी खाली हाताने जात नाही, पण त्यासाठी आपल्याला विश्वासाची आणि प्रार्थनेची गरज आहे. हा 2 इतिहासमध्ये 6:20 ते 42 वचनापर्यंत जेव्हा शलोमोन राजाने देवपित्याचे मंदिर बांधून पूर्ण केले, तेव्हा त्याने त्या मंदिरामध्ये अशी प्रार्थना केली, हे परमेश्वर पिता, की तुझा निवास त्या ठिकाणी व्हावा म्हणून हे मंदिर बांधण्यात आलेले. देवपित्या मंदिरामध्ये जो कोणी येऊन प्रार्थना करेल, जी काही प्रार्थना, मग त्या व्यक्तीच्या जीवनात आजार आले, संकट आले आणि त्याने आपल्या हात पसरून प्रभू तुमच्याकडे प्रार्थना केली, तर प्रभू तुम्ही स्वर्गातून ती प्रार्थना ऐका. आपली कान या प्रार्थनेकडे आणि आपली डोळे आणि आपली मन या प्रार्थनेकडे लावा आणि प्रभू तुम्ही त्यांना या संकटातून मुक्त करा. जरी या लोकांवर मात्र एखादी मरी आली, एखादी पीड आली, तर मात्र त्याने तुझा प्रभू धावा केला, तर प्रभू तू स्वर्गातून ऐक आणि त्यांचा धावा आहे. जरी या लोकांवर मात्र शत्रूची ढाळ आली, शत्रू सेना यांच्यावर उठली आणि प्रभू या लोकांनी तुझ्याकडे धावा केला, तरी प्रभू तू स्वर्गातून प्रार्थना ऐक आणि त्यांच्या शत्रूपासून तू त्यांना सोडेल. प्रभू या लोकांनी पाप केलं आणि पश्चाताप करू लागले तुझ्या मंदिरात येऊन, तरी प्रभू तू त्यांच्यावर दया कर आणि तू त्यांना क्षमा कर. शलोमोन राजाने प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी बाबतीत प्रार्थना केलेली आहे, की या मंदिरात जी काही प्रार्थना करण्यात येईल, तुझे बांधव आणि तुझी लोक, प्रभू तुझी लेकरं या मंदिरात येतील आणि लोक या मंदिरात प्रार्थना करतील, जी काही त्या प्रार्थनेकडे प्रभू तुमचे डोळे, कान आणि मन लागलेले असू दे. प्रभू तुम्ही प्रार्थना मंदिरातून ऐका आणि प्रभू जी काही प्रार्थना करण्यात येईल, ती प्रार्थना तुम्ही ऐकून त्या प्रार्थनेचे उत्तर प्रभू या लोकांना मात्र तुम्ही द्या. त्यांच्यावरची संकटे टळली जावी, आजार दुःख दूर व्हावे, बंधने तुटली जावी, समस्या दूर व्हाव्या, मग जी काही प्रार्थना करतील प्रभू ती प्रार्थना तुम्ही ऐका. तेव्हा परमेश्वर पित्याने शलोमोनाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. शलोमोनाने प्रार्थना करण्याचे समाप्त केल्यावर स्वर्गातून, आकाशातून अग्नी आला. जी अर्पणे परमेश्वराने केली होती ती भस्म झाली, म्हणजे परमेश्वराने ती स्वीकारली. प्रभूने म्हटले, या मंदिरामध्ये जी काही प्रार्थना करण्यात येईल, त्या प्रार्थनेकडे माझे डोळे, माझे कान लागलेले असतील. 7 अध्यायामध्ये प्रभूने या शलोमोन राजाला म्हटलं, जी काही प्रार्थना मंदिरात करतील, त्या प्रार्थनेकडे माझे डोळे, माझे कान आणि माझं मन लागलेलं राहील. जी प्रार्थना करतील ती प्रार्थना मी ऐकेन आणि त्याच्या प्रार्थनेचे मी त्याला उत्तर देईन. जो कोणी येऊन माझ्या मंदिरामध्ये प्रार्थना करेल, तो कोणी रिकाम्या हाताने जाणार नाही. जी विनंती घेऊन इकडे येईल, त्याची विनंती मी मान्य करीन आणि त्यानुसार मी त्याला आशीर्वाद देईन. प्रभू म्हणते की तुम्ही माझ्याकडे येतात, माझ्याकडे विनंती करतात, तर तुमच्यातील कोणी रिकाम्या हाताने जाणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला मी देण्यासाठी तयार आहे, मात्र तुम्ही विश्वासाने प्रभूकडे मागा. मनापासून प्रभूची प्रार्थना करा, मनापासून प्रभूची आराधना करा. प्रभू तुमच्यातील कोणाला रिकाम्या हाताने, खाली हाताने पाठवणार नाही. तुमच्याकडे कोणत्याही विनंती असू दे, आजारातून मुक्ती हवी आहे किंवा धंद्याला यश हवंय किंवा मुलाबाळाची देणगी हवी आहे, तरी प्रभू देणार. घरात तरुण तरुणीची लग्न जर प्रार्थना करता, ते पण परमेश्वर करणार. घरात पाळणे तेही दूर होणार, समस्या दूर होणार. किंवा मात्र अनेक प्रकारच्या समस्या आहेत, नोकरी नाही, कामधंदा नाही, धंदा व्यवसाय नाही, कर्ज वाढलेले, अशा अनेक समस्या आहेत. प्रभू या सर्व समस्यातून तुमची सुटका आणि मुक्तता करणार. कोणती विनवणी तुम्ही परमेश्वर पुढे मांडणार, देवाला सल्ला, देव पिता तुमची विनवणी मान्य करणार. तुमच्याकडून कोणीही व्यक्ती खाली आणि रिकाम्या हाताने जाणार नाही, कारण प्रभूकडून कोणी रिकाम्या हाताने जात नाही. प्रभूकडून भरलेल्या हाताने जातात. प्रभू प्रत्येकाला अनुग्रह देतो, प्रत्येकाला आशीर्वाद देतो. त्यासाठी आपला विश्वास मजबूत असणं गरजेचं आहे. आपला विश्वास मजबूत असेल, मजबूत विश्वासाच्या द्वारे आपण प्रभूकडे प्रार्थना करतील, प्रभूचा धावा करतील, तर प्रभू आपली प्रार्थना
केले तर प्रभू आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवील, आपली बंधने तोडील, आपल्या संकटातून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करेल. पुढे बायबल सांगते उत्पत्ती 28:20-22 वचनापर्यंत, जेव्हा याकोबाला परमेश्वर पित्याचे दर्शन घडले, याकोब आपल्या बापापासून मात्र निघून आपला मामा लाबान याच्या घरी जाण्यासाठी निघाला. तर याकोबाचा भाऊ एसाव याकोबाचा जीव घेण्यासाठी पाहत होता. जेव्हा याकोबा रात्र झाली मग तो रस्त्यात एक दगड घेऊन उशीला दगड घेऊन झोपला. तेव्हा त्याला दर्शन झाले की मात्र एक शिडी आकाशापासून खालपर्यंत आहे आणि मात्र त्या शिडीवरून देवदूत चढत उतरत आहे. तिथे त्याला परमेश्वराचे दर्शन झाले. याकोब जागा झाला आणि पाहतो तर काय, मात्र की परमेश्वराचे दर्शन मला झालेले, हे परमेश्वराचे घर आहे. तेव्हा याकोबाने तिकडे प्रार्थना केली, हे परमेश्वर पिता, जर तू मात्र मला खाण्यासाठी पुरेसे अन्न आणि नेसण्यासाठी वस्त्र देशील आणि माझ्या बापाच्या घरी पुन्हा मला नेशील, माझे कल्याण करशील, तर खरोखर परमेश्वर पिता, मी या ठिकाणी मात्र तुझी वेदी बांधेन, मात्र तुला केलेला नवस मी पूर्ण करेन. आणि मग ती परमेश्वराने याकोबाला अनुग्रह दिला. याकोब मामाच्या घरी गेला. तिथे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केले. त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळं झाली आणि देवाने त्याला इतकी गुरंढोरं दिली, म्हणजे इतकी सेटलमेंट किंवा उंट गाढ इतकं परमेश्वराने त्याला दिलं की तो मोठा श्रीमंत मनुष्य बनला. देवपित्याने त्याला भरपूर आशीर्वादित केलं. आणि जो रिकाम्या हाताने फक्त एक काठी त्याच्या हातात होती आणि ती काठी घेऊन मात्र तो आपल्या मामाकडे गेला होता. बाकी त्याच्याकडे काही सुद्धा नव्हती, कोणती वस्तू नव्हती, दुसरी कपडे नव्हती, काही सुद्धा त्याच्याकडे नव्हते. पण जेव्हा त्याने प्रभूकडे प्रार्थना केली तेव्हा प्रभूने त्याला आशीर्वादित केले आणि प्रभूने त्याला त्याच्या मामाच्या घरून काढून आणले, त्याच्या बापाच्या घरी नेले. तेव्हा नेतेवेळी परमेश्वराने त्याला आशीर्वादित केले. आणि याकोब काय म्हणते, 32:9-10, मी केवळ एक खाते घेऊन आलो होतो, पण आता माझ्या 2 टोल्या झालेले. प्रभू, खरोखर तू माझे कल्याण केलेले आणि माझ्या बापाच्या घरी तू मला परत नेतेस. देवाने याकोबाचे कल्याण केली. 2 टोल्या म्हटलं तर अगणित अशी अगणित अशी देवाने त्याला षड्रेमेंढरे दिली होती. उंट गाढे हे सर्व प्रभूने त्याला दिले होते. या याकोबाला पुष्कळ दासे त्याला देवाने दिले होते. संपन्नाने समृद्ध केले होते. जो केवळ एक काठी घेऊन गेला होता, परमेश्वराने इतका आशीर्वादित केले. 20 वर्षामध्ये प्रभूने त्याला इतकं काही धन दिलं की मात्र त्याच्या टोल्या बनल्या गेल्या. पुष्कळ गुरेढोरे म्हणजे षड्रेमेंढरे आणि षड्रेमेंढरे दासी उंट गाढवे पुष्कळ विपुल प्रमाणात त्याच्याकडे बनलं. देवाने त्याला विपुल प्रमाणात त्याला आशीर्वादित केलं आणि तो आपल्या बापाच्या घरी परत आला. त्याने देवाकडे मागणी केली, देवाने त्याला दिली. रिकाम्या हाताने त्याला आणली नाही. गेला होता रिकाम्या हाताने, आला तेव्हा भरलेल्या हाताने. परमेश्वराने त्याला आशीर्वादित केले. प्रभूने त्याला अनुग्रहाने भरले. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्याकडे मागणी करता, माझ्याकडे बोलता, माझ्याकडे तुम्ही रिकाम्या हाताने आला, पण मी तुम्हाला भरलेल्या हाताने पाठवणार. मी तुमच्या जीवनात कार्य करणार. तुम्ही विश्वासाने माझा दावा करा, मनापासून माझी प्रार्थना करा. मग याकोबाने बेथेल या ठिकाणी मात्र परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वर तिला मग तिला प्रार्थना केली, परमेश्वराची आराधना केली. म्हणून बेथेल हे ठिकाण परमेश्वराचे पवित्र ठिकाण बनले गेले. हालेलुया. बायबल सांगते, प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्याकडे खाली हाताने आल्यात, पण मी तुम्हाला भरलेल्या हाताने पाठवीन. तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही हवंय ते सर्व विपुल प्रमाणात मी तुम्हाला देईन. आपण 4 शुभवर्तमानामध्ये पाहतो, मत्ती असो, मार्क असो, लूक या योहान. प्रभूकडे अनेक आजारी लोक सुद्धा आले. मध्ये बायबल सांगते 27-31 वचनापर्यंत 2 आणले व्यक्ती प्रभूकडे आले. त्याने म्हटले की आमचे डोळे उघडावे. त्या प्रभूने म्हटले, काय मी करायला समर्थ आहे का? तेव्हा प्रभूने म्हटलं, तेव्हा त्या लोकांनी म्हटलं होय. तेव्हा प्रभू त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला, तक्षणी त्यांना दिसू लागलं. ताबडतोब मात्र ते बरे झाले. काय 2 आणले व्यक्ती प्रभूकडे आले, प्रभू त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला, ताबडतोब त्यांना दिसायला लागलं, त्यांना दृष्टी आली. प्रभूने म्हटलं, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. आणि त्यांना दृष्टी आली. आली होती कशाला? दृष्टी मिळवण्यासाठी. मिळाली की नाही? मिळाली. आणली होती, दिसत नव्हते, आणल्या पडात आले. जाताना कशी गेले? पाहत गेले. आले होते, आणले, जाताना दृष्टी मिळाली त्यांना, जाताना मात्र सर्व पाहत गेले. आले अंधकारात, गेले प्रकाशात.
प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. प्रभूने त्यांना रिकाम्या खाली हाताने पाठवलं नाही. आशेने आले, विश्वासाने आले, प्रभूने त्यांच्या जीवनात कार्य केलं. मार्क 5:3 मध्ये बायबल सांगते 21, 24 आणि 35 ते 43 याईराची कन्या आजारी पडली होती, मरणास टेकली होती. याईराने येऊन प्रभूला विनंती केली. तेव्हा प्रभू याईराच्या घरी जाण्यास निघाले. इतक्यात याईराच्या घरचे लोक येऊन म्हणतात, आता गुरुजीला त्रास देऊ नका, तर मुलगी मेली आहे. पण प्रभूने याईराला म्हटलं, धीर मात्र धर, विश्वास मात्र धर. तरी प्रभू याईराच्या घरी गेले. मुलगी मेली ऐकून सुद्धा प्रभू याईराच्या घरी गेले आणि प्रभू त्या घरात जाऊन मुलीला म्हणत आहे, मुली मी तुला सांगते उठ. तेव्हा ती मेलेली मुलगी जिवंत झाली, उठून बसली. प्रभूने म्हटलं, तिला काहीतरी खावं असेल. तू आशेने आला होता प्रभूकडे आणि घरी तिथे आल्यावर त्याची मुलगी परत पावली. पण प्रभूने त्याची निराशा केली नाही की जा आता मुलगी मेले तर मी नाही बरं करू शकत, ना जिवंत करू शकत. सांगितलं नाही, आशेने आले ना माझ्याकडे, तू चल मी तुझ्या जोडीला येतो. आणि प्रभूने जाऊन त्या मेलेल्या मुलीला जिवंतही केलं. जो प्रभूकडे आशेने येतो, विश्वासाने येतो, प्रभू त्याला खाली रिकाम्या हाताने पाठवत नाही. प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करतो. त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवतो. जो परमेश्वराकडे येणार, परमेश्वर त्याला रिकाम्या आणि खाली हाताने कधीच पाठवणार नाही. तुम्ही विश्वासाने प्रभूचा दावा करत आहात, विश्वासाने जर तुम्ही प्रभूची प्रार्थना करत आहात, प्रभूला तुम्ही शरण येता, तो तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू कार्य करणार. आपला प्रभू जिवंत आहे, त्याला काहीच अशक्य नाही, त्याला कोणतीच गोष्ट अवघड मिळत नाही. सर्व करण्यासाठी पूर्ण रीतीने तो समर्थ परमेश्वर आहे. तू एकमात्र परमेश्वर आहे. तू सर्व काही करू शकतो. अशा गोष्टी करू शकतो ज्या आपल्या ध्यानीमध्ये पण नाही, ज्याची कल्पना विचार पण आपण केला नाही. अशा गोष्टी करण्यासाठी समर्थ आहे आपला प्रभू येशू पिता. फक्त भरोसा ठेवा. तुम्ही जीवनात निराश झालेले आहे, जीवनात दुःखी आहात, तुम्ही आशा तुटलेली आहे, जीवनाचा कंटाळा आलेला आहे, काही करायचं कळत नाही, समजत नाही, कोणाकडे जाऊ, कोणाला सांगू, कोण मला आधार देईल, कोण धीर देईल, कोण माझ्या मनाचं सांत्वन करेल, कोण माझे दुःख दूर करेल, कोण माझ्यासाठी माझ्या समस्या दूर करेल. सारे दरवाजे माझ्यासाठी बंद झालेले आहे, काय करायचं कळत नाही, सर्व बाजूला अंधकार आहे. परंतु एक आहे परमेश्वर. भले सर्व अडथळे तुमच्या जीवनात आहे, भले एक प्रभू येशू आहे, एकमात्र उद्धारक, एकमात्र तारणारा, एकमात्र दरवाजा, एकमात्र प्रकाश, जो आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. या प्रभू येशूकडे मनापासून आणि विश्वासाने जर आपण वळतील, प्रभू येशूचा मनापासून धावा करतील, आपली सारी बंधने तुटतील, सर्व अडथळे दूर होतील, आशाची किरण सापडेल, दरवाजा आपल्यासाठी उघडला जाईल, अंधकार आपल्या जीवनातला नाहीसा होईल, जीवन जगण्याची आशा मिळेल, मन तृप्त होईल, जीवन समाधानी होईल, जीवनातली बंधनं तुटतील, शांती, आनंद, सुख याचा अनुभव आपण घेऊ शकतील. सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतील प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. प्रभू येशूच आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. तुम्ही मनापासून प्रभूकडे वळा, प्रभूवर भरोसा ठेवा, विश्वास आणि प्रभूची आराधना करा, मनापासून दावा करा, आपले सर्व पाप कबूल करा, पश्चाताप करा, प्रभूला सांगा. प्रभू ऐकण्यासाठी तयार आहे, प्रभू देण्यासाठी तयार आहे. मात्र विश्वासाने त्याचा दावा करा. तो कोणाला खाली रिकाम्या हाताने पाठवत नाही. मार्क 5:25-34 वचन. रक्तस्रावी स्त्री 12 वर्ष रक्तस्रावी आजाराने पीडित होती. कोणते वैद्य डॉक्टर तिला बरे करू शकले नव्हते. आपल्याकडे होती नव्हती सर्व खर्ची करून टाकलं होतं. पैसा, सोने, दागिने, जमीन, घर सर्व विकलं होतं, पण तरी तिला आरोग्य लाभलं नव्हतं. तिला राहत होती गावाच्या नगराच्या बाहेर. तिला शुद्ध म्हणून समजलं जात होतं. तिला मान होता, सन्मान होता, घरातले नात्यातले कोणी तिला विचारत नव्हते. परंतु जेव्हा तिने प्रभू येशूची गोष्ट ऐकली, ती निर्णय घेतला, मी गर्दीत प्रवेश करेन. मी केवळ त्याच्या वस्त्राला जरी शिवली तरी मी बरी होईल. एक आत्मविश्वास तिच्यामध्ये होता, एक दृढ विश्वास तिच्यामध्ये होता. त्या विश्वासाने तयार केला तिच्यासाठी तो रस्ता, ती वाट तयार केली प्रभू येशू पर्यंत पोहोचण्यासाठी. तिथं गर्दीत प्रवेश केला. तिने हा विचार केला नाही, मी अशुद्ध स्त्री आहे, गर्दीत कशी शिरू, कोणी मला ओळखलं तर मला बाहेर काढतील, मला प्रभू पर्यंत जाऊ देणार नाही, किंवा मला रक्तस्रावाचा आजार आहे, मी दुबळी पतली झालेली स्त्री आहे, गर्दीत कसा प्रवेश करू, कोणाचा धक्का लागेल, खाली पडेल, कोणाच्या पण पायाखाली सापडेल, मरेल, मी प्रभू पर्यंत पोहोचू शकणार नाही. कोणताही नकारात्मक विचार तिने आपल्या डोक्यात येऊ दिला नाही. तिने चांगले विचार डोक्यात ठेवले. एकच विचार, मी प्रभू येशूच्या वस्त्राला जरी शिवली तरी मी बरी होईल. ती प्रभू पर्यंत पोहोचली. ती गर्दी असून सुद्धा तिने जर प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला, बायबल सांगते ताबडतोब तिच्या रक्ताचा जरा सुकला आणि ताबडतोब ती बरी झाली. जे 12 वर्षात घडू शकले नाही, जे कोणते डॉक्टर
वैद्य करू शकले नाही, कोणते औषध उपचार करू शकले नाही, ते फक्त प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केल्यावर झालं. फक्त प्रभूच्या वस्त्राला तिने स्पर्श केला आणि बायबल सांगते ताबडतोब ती बरी झाली. 12 वर्षाचा तिचा आजार बरा झाला. प्रभूपासून तिला ताकद मिळाली, शक्ती मिळाली, बळ मिळालं. प्रभूने त्या सर्व लोकांना तिला मान सन्मान दिला. त्यानंतर ते आपल्या घरी आपल्या कुटुंबाकडे गेले असेल, किती आनंद तिला झाला असणार. प्रभूने तिला रिकामं पाठवलं नाही. ती लपून छपून आली होती, कोणाला माहिती नाही, तरी प्रभू तिच्या जीवनात कार्य केलं. आपण डायरेक्ट प्रभू समोर आल्यात, मग प्रभू आपल्या मध्ये का कार्य करणार नाही? तिने मागून प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला, आपण तर पुढून आलेलो, मग आपल्या जीवनात का प्रभू कार्य करणार नाही? विश्वास ठेवा, मनापासून तुम्ही प्रभूचा धावा करा, मनापासून तुम्ही प्रभूची प्रार्थना करा, आराधना करा. प्रभू आपल्याला उत्तर देण्यासाठी तयार आहे. प्रभू आपली सारी बंधने तोडण्यासाठी तयार आहे. सर्व समस्या आपल्या जीवनातल्या दूर करण्यासाठी तयार आहे. प्रभू येशू पिता त्याच्याकडे आलेला कोणी रिकाम्या खाली हाताने गेला नाही. त्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य केलेले आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवलेले आहे. तो प्रभू येशू पिता आपल्या जीवनात कार्य करणार, आपल्या जीवनामध्ये मात्र चमत्कार घडवणार आणि आपली सारी बंधने पूर्ण रीतीने प्रभू येशू पिता तोडून टाकणार. लूक 17:11 10 कुष्ठरोगी प्रभू येशूकडे आले. ही 10 कुष्ठरोगी कुष्ठरोगाने पीडित होते. जेव्हा ते प्रभूकडे आले, प्रभूला विनंती करू लागले. त्याप्रमाणे म्हटलं, जा तुम्ही स्वतः जाऊन याचकाला दाखवा. आणि बायबल सांगते जाता जाता शुद्ध झाले. आले होते कुष्ठरोगी, जाताना बरे होऊन गेले. 10चे 10 शुद्ध झाले. 10 व्यक्तीचे कुष्ठरोग निघून गेले आणि पूर्ण रीतीने 10चे 10 शुद्ध झाले. आभार मानायला एकटाच आला, नाव जाऊन प्रभूला विसरले. प्रभूने म्हटलं जा आणि बरे झाले. आले होते कुष्ठरोगी म्हणून, जातानाच बरे झाले. जायला सगळं बरे झाले. प्रभूकडे जो येतो रिकाम्या खाली हाताने, जाताना भरलेल्या हाताने जातो. प्रभू येशू त्याच्या जीवनात कार्य करतो. प्रभू येशू त्याच्या जीवनात चमत्कार घडवतो. प्रभू येशू त्याची सारी बंधने तोडून टाकतो. आपण प्रभूचा दावा करत आहोत, आपण विश्वासाने प्रभूला शरण आलेले आहोत. प्रभू येशू आपल्या जीवनात कार्य करणार, प्रभू येशू आपला उद्धार करणार, तारण करणार, बंधने तोडणार. तो महान परमेश्वर आहे, तो आशेचा देव आहे. आशा ठेवल्यामुळे विपुल आनंदाने शांतीने भरणार. रोमकरसपत्र 15:13 मध्ये आशा ठेवली ना, विपुल आनंद, विपुल शांती द्यायला तयार आहे तो आपल्याला. आपल्या जीवनात विपुलपणे कार्य करण्यासाठी तयार आहे परमेश्वर पिता. या प्रभूचा दावा करणार, प्रभूवर भरोसा ठेवणार. प्रभू येशू आपल्याला कधी निराश करणार नाही. म्हणून मला मनापासून प्रभूकडे भरोसा ठेवा. प्रभू येशूला आपला उद्धार, आपला तारणारा म्हणून स्वीकारा. पूर्ण प्रभू येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारा की तू जिवंत परमेश्वर आहे. माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, माझ्यासाठी त्याने वेदना सहन केल्या, वधस्तंभ सोसला, माझ्यासाठी प्रभू मरण पावल्याने पुन्हा 3ऱ्या दिवशी उठले गेले. तोच प्रभू जिवंत आहे, माझा तारणारा, माझा उद्धारक आहे. तोच माझी बंधने तोडणार, तोच माझा आजार दूर करणार. मला जे हवं ते तोच देणार प्रभू येशू. प्रभूला आपलं उद्धार स्वीकारा. पूर्ण प्रभू येशूवर भरोसा ठेवा. आपल्या चुका, आपलं पाप कबूल करा. शरण या तुम्ही प्रभू येशूला. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करायला तयार आहे. प्रभूला कोणतीच गोष्ट अशक्य मिळत नाही, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. सर्व गोष्टी करण्यासाठी तो समर्थ परमेश्वर आहे. भरोसा ठेवा. ज्याने मेलेल्याला उठवले, कुष्ठ शुद्ध केले, बुद्धी काढली, आजारी लोकांना बरे केले, लग्नाला चालण्याची, मुक्याला बोलण्याची, बहिरा ऐकण्याची शक्ती दिली, अंधाला पाहण्याची शक्ती दिली आणि मोठे मोठे आजार प्रभूने काढून टाकले. तो परमेश्वर तुमच्या जीवनात का चमत्कार करणार नाही? ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केले, सृष्टीची रचना केली, ज्याने प्राणी, पक्षी, जीव, जंतू बनवले, ज्याने झाडे, पाणी, उंच डोंगर बनवले, ज्याने मानवाला निर्माण केले, ज्याने समुद्रात सर्व भूमी सर्व निर्माण केली, तो परमेश्वर आपल्या जीवनात छोट्या मोठ्या गोष्टी का करून आणणार नाही? नक्की घडून आणणार जेव्हा आपण त्याच्यावर भरोसा ठेवणार, जो आपण त्याच्याकडे विश्वासाने प्रार्थना करणार, तो आपल्या जीवनात कार्य करणार. इस्रायल लोकांसाठी प्रभूने तांबड्या समुद्रातून रस्ता तयार केला. इस्रायल लोकांना मात्र यरीतून बाहेर, इस्रायल लोकांना यादीतून काढण्यासाठी यादी नदीची पाणी वर चढून पाण्याची रास केली. परमेश्वर पित्याने खाण्यासाठी त्याला आकाशातून, स्वर्गातून अन्न पाणी, अन्नधान्य दिलं. तो परमेश्वर आपली जीवन अशक्य गोष्टी शक्य बनवण्यासाठी मात्र तयार आणि समर्थ परमेश्वर. तो सर्व काही करू शकतो. त्याला अवघड, अशक्य अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. तो सर्व करण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ परमेश्वर आहे. इस्रायल लोकांसाठी प्रभूने एका दगडातून सुद्धा पाणी काढलं. ज्या दगडासाठी आपण
आपटली, त्या दगडातून पाणी दूध वाहू लागलं. अगदी तो परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार आहे. जो त्यांना मांस होतो, देवाने इतकं मांस दिलं की मांस विकणाऱ्या माणसाने सुद्धा इतकं पाहिलं नसेल, इतकं मांस मटण देवाने त्यांना खावयास दिलं की लोकांनी राशीच्या राशी ढीकच्या ढीक जमा केलं. इतकं देवाने त्यांना दिलं. तो परमेश्वर सर्व काही करू शकतो. काय आपला भरोसा आहे का परमेश्वरावर? काय आपला विश्वास आहे का प्रभू येशूवर? जर या प्रभूवर आपण भरोसा ठेवत आहोत, विश्वास ठेवत आहोत, तर प्रभू अद्भुत रीतीने आपल्या जीवनात कार्य करणार. 90 वर्षाच्या सारेला मुलगा झाला, म्हणजे अशक्य गोष्ट ज्याला सायन्स विज्ञान मान्यता देत नाही, ती गोष्ट सुद्धा परमेश्वराने घडून आणली. तर परमेश्वर तुमच्या जीवनात का कार्य करू शकत नाही? ज्याला कोणी मनुष्य मान्यता देऊ शकत नाही, सायन्स विज्ञान मान्यता देत नाही, अशी गोष्ट कराव्यास समर्थ आहे परमेश्वर. आपण विश्वास ठेवला, भरोसा ठेवला, तर अद्भुत कार्य परमेश्वर आपल्या जीवनामध्ये घडवणार. मात्र विश्वासाने प्रभूचा दावा करा. मनापासून तुम्ही प्रभूला शरण या. येशूकडे आल्या खाली आणि रिकाम्या हाताने जाणार नाही. प्रभू तुम्हाला पाठवणारच नाही रिकाम्या हाताने. प्रभू मात्र तुम्हाला ते सर्व देईल ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे, ज्याची तुम्हाला गरज आहे. त्या सर्व गोष्टी परमेश्वर पिता तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तर आपला परमेश्वर पिता एक महान आहे. तर येशू 48:15 मी केवळ मीच बोललो आहे, मी त्याला बोलाविले, त्याला आणले, त्याचा आयुष्यक्रम सफल होईल. प्रभू मी तुला माझ्याकडे बोलाविले, मी तुला आणलेले का? तुझं आयुष्यक्रम सफल करण्यासाठी, तुझं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी, तुझी प्रगती, तुझी उन्नती करण्यासाठी, तुला गाडीतून बाहेर काढण्यासाठी, तुला धुळीतून उचलण्यासाठी, तुला उंच पदावर बसवण्यासाठी मी तुला आणलेले. प्रभू म्हणतो तुझं आयुष्यक्रम सफल होईल. प्रभू म्हणतो का तुला बोलावले, तू का माझ्याकडे आलेले? कारण मी तुला श्रेष्ठ बनवणार आहे. प्रभू म्हणतो मी तर तयारच आहे, तुला जे हवं ते तुला देणार. तू विश्वास ठेव, माझा दावा कर, प्रार्थना कर, मला प्रभू म्हणून स्वीकार, मी तुझ्या जीवनात कार्य करेन. प्रभू येशू त्याला तयार आहे. मनुष्य काही करू शकत नाही. आम्हाद्वारे तुम्हाला काही मिळणार आहे ते प्रभू येशूच्या द्वारे. तोच महान परमेश्वर आहे, जिवंत देव आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा परमेश्वर. तोच आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी समर्थ आहे. आणि या प्रभू येशूकडे आपण विश्वास ठेवणार, प्रार्थना करणार, तर प्रभू येशू आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणार. तो उद्धारक आहे, तारणार आहे, संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. म्हणून त्याच्याकडे येणारा कोणी खाली रिकाम्या हाताने जात नाही. तुम्ही आलेले, तुम्ही पण जाणार नाही. तुमच्या जीवनात प्रभू येशू कार्य करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.